गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर चांदवड येथील नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 20 नगरसेवकांपैकी 10 जागांवर महिला आरक्षण निश्चित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज चांदवड येथील प्रशासकीय इमारत येथे प्रांताधिकारी कैलास कडलक व चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिगारे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। नगर परिषदेच्या संदर्भामध्ये जे आरक्षण काढलं या संदर्भात आपण काय सांगाल? चांदवड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज एकूण 20 जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे। एकूण प्रभाग 10 आहेत। प्रत्येक प्रभागात 2 सदस्य आहेत। त्यानुसार अनुसूचित जातीचं आरक्षण पहिले निश्चित करण्यात आलं। लोकसंख्येची जी टक्केवारी आहे त्या वार्डातील अनुसूचित जातीची, त्यानुसार वार्ड क्रमांक 8 आणि 9 यातील एक जागा ही अनुसूचित जातीसाठी नेमून देण्यात आली आहे। तर वार्ड क्रमांक 2, 4 आणि 10 यातील एक जागा ही अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात नेमून देण्यात आले। त्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 1, 3, 5, 7 1, 3, 5, 6, 7 या जागा आलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर अनुसूचित जातीच्या 2 जागांपैकी 1 जागा महिलांसाठी चिठ्ठीद्वारे नेमून देण्यात आली। ती प्रभाग क्रमांक 8 मध्ये निघालेली आहे। तेव्हा प्रभाग क्रमांक 8 ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राहील, तर 8 ही जागा सर्वसाधारण राहणार आहे। अनुसूचित जमातीच्या 3 जागा आहेत, त्यापैकी 2 जागा महिलांसाठी चिठ्ठीद्वारे नेमून देण्यात आलेले आहेत। त्यानुसार अनुसूचित जमाती महिला प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 4 या 2 जागा आहेत या अनुसूचित जमाती महिलांसाठी चिठ्ठीद्वारे नेमण्यात आलेले आहेत। त्या 2B ही सर्वसाधारण राहील आणि 4B ही सर्वसाधारण राहणार आहे। नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे त्या 5 जागा आहेत। 5 पैकी 50% म्हणजे 3 जागा या महिलांसाठी चिठ्ठीद्वारे आपण काढलेल्या आहेत। त्यानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 7 अशा 3 जागा या महिलांसाठी नेमून देण्यात आल्या आहेत। त्यानंतर सर्व ज्या प्रभागात महिला राखीव नाही अशा प्रभागातील सर्वसाधारण जागा या महिलांसाठी देण्याचे ठरलेले आहे। त्यानुसार ज्या प्रभागात कोणतीही महिला राखीव जागा नाही असे जे प्रभाग आहे ते आहेत 3B हा सर्वसाधारण महिलेसाठी गेलेला आहे। त्याच्यानंतर 6B हा सर्वसाधारण महिलेसाठी गेलेला आहे। 9B सर्वसाधारण महिला आहे आणि 10B सर्वसाधारण महिला आहे। तर अशा प्रकारे सर्व 20 जागांचं जे आरक्षण आहे ते आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी निश्चित करण्यात आले आहे। ते या बोर्डवर आपल्याला पाहण्यास मिळेल। धन्यवाद। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।